कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शंकरपाळीची रेसिपी। मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे रोज रोज करायचं काय सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना इतर मधल्या वेळेस काय खायला करायचं, हा प्रश्न नेहमी सगळ्यांना पडलेला असतो आणि आमच्याही घरात हा प्रश्न सतत येतोय। त्यामुळे आज मी शंकरपाळीची रेसिपी करून दाखवणार आहे। चला आपण साहित्य बघूया। इथे शंकरपाळीसाठी पाणी घेतलंय मी। इथे तुपाचं कडकडीत मोहन आपल्याला घालायचं, म्हणजे तूप घेतलंय। इथे रवा मी हा 100 ग्रॅम आहे, साखर 300 ग्रॅम आहे, मीठ आहे, थोडंसं मीठ थोडं टाकायचं आहे आणि इथे मैदा मी अर्धा किलो घेतला आहे। आता तूप कडकडीत तुपाचं मोहन करायचं, त्यामुळे तूप आपण कडवायसाठी गॅसवर ठेवूया। आता आपण मैदा आहे ना, त्याच्यामध्ये बाकीचं सगळं एकत्र करून घेऊया। रवा मी घातला याच्यामध्ये, पिठी साखर आहे। जसं तुम्हाला जास्त गोड कमी काय लागेल तसं त्याप्रमाणे यूज करा। आमच्याकडे थोडंसं गोड लागतं, त्यामुळे मी साखर 300 ग्रॅम घेतली। थोडंसं मीठ घालायचं। आता हे सर्व एकजीव करून घेऊया। तूप छानपैकी गरम झालंय। आता आपण हे तूप गरम गरम पिठामध्ये घालून घेऊया। इथे आपण हे सर्व तूप टाकलं होतं ना, सगळं एकजीव करून घेतलंय। आता हे पीठ मळताना हे असं असं बाइंडिंग असं आलं पाहिजे की आपलं हे तूप बरोबर पिठाला सर्व लागलं गेलेलं आहे। काही जण दुधाचा वापर करून पण पीठ मळतात, काही जण पाण्याचा वापर करतात। इथे आपण थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना पीठ मळायला घेऊया। जास्तीचं पाणी एकत्र ओतायचं नाही, थोडं थोडं लागेल त्याप्रमाणे घ्यायचं, कारण साखर घातली त्यामुळे ती थोडासा साखरेला पण नंतर मग तूप गरम गरम घातलं ना की साखर पण थोडी मेल्ट होते त्यातली, तो ओलावा असतो याच्यामध्ये। या प्रकारे आपण काही पीठ मळून झालंय। या पद्धतीमध्ये पीठ मळायचं, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण मळायचं नाही, आणि 10 मिनिटांनी करायला घ्यायचं। आता 10 मिनिटं होऊन गेलेत, पीठ छान आपलं एकजीव झाले सगळं। आता आपण हे शंकरपाळ्या लाटायला घेऊया। एवढ्या जाडीची चपाती अशी लाटून घ्यायची पोळी, आणि मग चिरण्याच्या साहाय्याने कट करायच्या। बरं, जे आपले शंकरपाळे मी कट केले आहेत, आपण ह्या काढून घेऊया आणि याच प्रकारे मी बाकीच्या पण करून घेते। आता मी तेल तापत ठेवलं इथे। तेल जास्त कडकडीत होऊन द्यायचं, जरा थोडंसं गरम झालं की गॅस बारीक करायचा। तेल तापलं आहे, आपण थोडे थोडे शंकरपाळे याच्यामध्ये सोडून घेऊया, जास्त एकत्र घालायचे नाहीत। तेल तापलं, शंकरपाळ्या घातल्याच्या नंतर ना गॅस थोडा बारीकच करायचा। इतक्या गोल्डन ब्राऊन झाल्या की काढून घ्यायच्या। अर्धा किलो मैदा वापरून आपल्या एवढ्या शंकरपाळ्या तयार झाल्यात, आणि तोंडात घालताच ही शंकरपाळी विरघळते, एवढे सुंदर झालेत। आपण हे असं नक्की करून बघा, घरी मुलांना करून द्या, कारण आता वेकेशन चालू झालेत, मुलांच्या मागण्या वाढत चालल्यात, त्यामुळे नक्की करून बघा। अशा प्रकारे खमंग खुसखुशीत आणि चविष्ट शंकरपाळ्या तयार आहेत। ही रेसिपी नक्की करून बघा, ज्या प्रमाणात मी सांगितले त्याच प्रमाणात करून बघा। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।